पहिले सत्र आणि पहिल्या सत्रामध्ये दोन दिग्गज खेळाडू आपण पाहतोय. सलामीवीर संघ असेल तुषार 11 आणि नील सागर. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस ऑन द टॉस खेळलाय. चेंडू पॉइंटच्या डोक्यावर दोन क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. चेंडूला गॅदर करण्यासाठी येतात आणि तत्पूर्वी यावेळी 3 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहिलं तर खरवय प्रीमियर लीग 2021 हे पर्व आणि पहिलं पर्व संपल्यानंतर गतवर्षी अतिशय चांगली स्पर्धा संपन्न झाली. यावर्षी देखील एक चांगली संकल्पना गावदेवी खरवई गावाच्या वतीने आपण पाहिलं तर गावदेवीच्या आशीर्वादाने चालू असलेली ही मॅच एक गाव एक मंडळ गावदेवी क्रीडा मंडळ. आखो टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आपण पाहतो चेंडूवरती एकाच टप्प्यावरती गॅदर करत असताना 2 धावा इथे मिळतात. दुहेरी धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पहिले षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाज आपण पाहतोय गौरव म्हात्रे ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या समवेत जॉईंट आहेत. तृषांत पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. यावेळेस बॅटची कडा चेंडू घरंगळत राहिला. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय तोपर्यंत धाव इथे मिळत नाहीये. खऱ्या अर्थाने इथे समालोचन करण्याची संधी दिली. खरंच गावदेवी क्रीडा मंडळ खरवईचे मी आभार व्यक्त करेन. खरंच 6 गौरव कॉमेंटेटर या व्यासपीठावरती आहेत. जर आपण पाहिलं तर संदीपजी बोराडे असतील, राहुलजी चव्हाण, प्रसादजी सवारे, ओंकार त्रेडे आणि आमचे जुने जाणते समालोचक सुनील अप्पा भगत. आणि यावेळेस झेल टिपला गेले. शॉर्ट फाईन लेगला फलंदाज होईल बाद आणि पहिला धक्का लागत असताना टीम तुषार 11 संघाला. होते आणि ती स्पर्धा आज दिवस क्रमांक पहिला आणि या पहिल्या दिवसामध्ये आपल्या भेटीला आली आहे. 3 दिवस सातत्याने हा रणसंग्राम तुम्हाला या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. यावेळेस सलक्यात पण पाहतो कव्हरच्या दिशेने चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना अतिशय चांगला फटका आपण पाहतो. तंत्रशुद्ध फटका जी फटक्याबाजीची नित्यंत गरज होती आणि तो फटका यावेळेस येत असताना फलंदाज जेव्हा बाद झाला तेव्हा एक चेंडू आपण पाहिला अवांतराला वाईटच्या रूपाने आणि या 2 धावा.
हलक्या हाताने जबरदस्त चेंडू बॉटमचा वापर करत असताना खोलवर टप्पाचा बॉल सन्मान दिला आणि सन्मानाने एकेरी धाव इथे कंप्लीट केली गेली. शांत क्रिकेट. विश ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन संघ निळसागर आणि त्याच्या अगेन्स्ट तुषार 11. क्रिशा 11 या संघाला विनंती करतो आपण व्यासपीठाच्या उजव्या बाजूला यायचं. आखू टप्प्याचा बॉल यावेळेस अगदी आपण पाहतो परफेक्ट अँड परफ्यूम डिलिव्हरी. अगदी नाकाजवळ जाणारा हा चेंडू होता. फलंदाज आपण पाहतोय चकमा देत असताना हा डॉट चेंडू आणि या डॉट चेंडूने संघाची धावत संख्या फलकावरती अद्यापर्यंत आपण पाहिले तर 13 धावा. टेनक्रिक या वाहिनीद्वारे ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. क्लिअरिटी विथ क्वालिटी त्यांचा देखील हे दुहेरी संगम सातत्याने आपण पाहिलं आणि या स्पर्धेसाठी देखील ही वाहिनी इथे उपलब्ध आहे. भरपूर चांगलं कामगिरी त्यांच्या माध्यमातून आम्ही ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह एन्जॉय करत होतो. त्याचे फाउंडर आहेत कुणालजी म्हात्रे, धनराजजी म्हात्रे, त्यांचं देखील विशेष कौतुक. धावत संख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असताना निळसागर 11. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिनेशला पाहतोय आपण. जबरदस्त कामगिरी. दीपाली ग्रुप एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळतंय. 5 षटकांची मॅच. गौरव म्हात्रे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. त्यावेळेस राऊंड विकेटने पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल मिड ऑफला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. चांगली बीव रचना. अतिशय दर्जेदार क्रिकेट आणि या खेळीमेळीच्या वातावरणात चालू असलेली ही जबरदस्त मॅच. दोन संघ आमने सामन्यात बलाढ्य आणि तुल्यबल. मागची मॅच आपण पाहिली कमी धावसंख्येचा टार्गेट होता, परंतु म्हटलं जाताना संदीप बोराडे सरांनी सांगितलं की 2 षटकामध्ये सामना संपायला पाहिजे होता. परंतु पायाला स्पर्श करून जाणाऱ्या त्याच लाटा असतात ज्या मोठ्या मोठ्या बोटी बुडवण्याचं सामर्थ्य ठेवतात. कारण समुद्र इतका आहे, अथांग समुद्र आहे, परंतु तेलाच्या एका थेंबाला तो बुडू शकत नाहीये. ही क्वालिटी आणि तेच करत असताना क्रिकेटमध्ये आपण पाहतोय असे कित्येक चढ उतार आम्ही पाहिलेत, कित्येक अप अँड डाऊन आणि कित्येक सुख दुःखाने भरलेली क्रिकेट आम्ही पाहिलंय. गोलंदाज सय्यद दिनेश वाघ. यावेळेस लाईन चांगली अप्रतिम बॉल. जबरदस्त वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी केली जाते दिनेशच्या माध्यमातून. दिनेश म्हटलं तर एक जबरदस्त खेळाडू, स्टायलिश प्लेअर. श्री गणेश क्रिकेट संघ खरवळवाडी या संघातून आम्ही नेहमीच त्याला आंद्रे रसेल या नावाने ही पदवी त्याला दिली, ही उपमा त्याला दिली आहे. आणि काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त फलंदाजी देखील आपण पाहिलं तर आगळे वेगळे फटके खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावरती असेल. आदिवासी अंबरनाथ प्रीमियर लीग आम्ही पाहिले, त्यामध्ये देखील दिनेशची चांगली कामगिरी आम्ही पाहिली. आणि आज स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळत असताना धावत संख्या धावफलकामध्ये 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय आणि 8च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती आहेत. म्हटलं जाताना रिक्स घेतल्याशिवाय कोणतं स्वप्न पूर्ण होत नाहीये. आणि ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर या मैदानावरती आणि या मॅच मध्ये तुम्हाला रिक्स घ्यावी लागेल. गोलंदाज तयार आहे. तिसरे षटक संघाच्या वतीनं आणि वैयक्तिक पहिले षटक गोलंदाज विश्वनाथ. नावात सर्व काही आहे. आता इथे मात्र कामगिरी कशी करतो या संघासाठी आपल्याला ते पाहायचं आहे. तुषार 11 हा संघ क्षेत्ररक्षण करत असताना नाणेफेकीचा कौल त्याने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षक अंडर 19 चा हा खेळाडू म्हणजे म्हटलं जातं 19 वर्षापेक्षाही कमी वयाचा खेळाडू. 19 वर्षाखालील स्पर्धा या क्रीडांगणावरती घडल्या तेव्हा देखील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. विश्वनाथ तयार. यावेळेस ओव्हर द विकेटने बॅटची आतली कडा. भरपूर चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. संपर्क होत नाहीये. आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईकिंगला राहुलला आपण पाहतोय. राहुलचा अद्यापर्यंत विचार केला तर 4 या धावत संख्येवरती नाबाद आहे. गौरव म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये 2 गोष्टी सातत्याने तुम्ही जेव्हा फलंदाजीमध्ये टान्स मध्ये असताना तेव्हा मोबाईल मध्ये नेटवर्क आणि पायामध्ये फुटवर्क असणं फार गरजेचं आहे. ते फुटवर्क पाहायला मिळत नाहीये, पदल आलित्य नाहीये. यावेळेस लाईन चांगली आहे. जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम सुपर गोलंदाजी करतोय गोलंदाज विश्वनाथ.
अगदी दाद द्यावे लागेल गोलंदाजाची आपण पाहतोय वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करत असताना अचूक टप्पा लाईन आणि लेन देखील अप्रतिम आहे. धावसंख्या स्थिरावली आहे जणू काही या मॅच मध्ये आपण पाहतोय. सुरुवातीला असं वाटलं होतं 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. अत्यंत महागडे षटक 12च्या सरासरीने 5 षटकामध्ये 60 ते 65 धावांपर्यंत हा संघ मजल मारेल. परंतु यावेळेस फुल टॉस बॉल होता. बॅटची लिडिंग एज घेतली चेंडूने. चेंडू ट्रॅव्हल होत असताना पॉइंट क्षेत्रामध्ये तोपर्यंत एकच धाव. एक धावी तर घेणं फार गरजेचं आहे कारण स्ट्राईक रोटेट करणं. एका बाजूला संभाजी शिंदे ज्याच्या बॅट मधून जर षटकार आला तर दिगंबर धुमाळ यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे त्याला देखील स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. स्ट्राईक इन ऑन स्ट्राईक संभाजी. गोलंदाज तयार विश्वनाथ. यावेळेस पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने. यावेळेस लाईन चांगली आहे. अप्रतिम बॉल. जबरदस्त लाईन आपल्याला पाहायला मिळते. अद्यापपर्यंत एकच धाव त्यांनी खर्च केली आहे. मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तुषारने मेडल षटक हाताळलं. हे विक्रम आहे. म्हटलं जातं ना आयुष्यात क्षेत्र कोणतेही असू दे जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नसतो. आणि ते यश तुम्हाला मिळवायचे तर तुम्हाला अप्रामाणिकपणा दाखवावा लागेल. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल. यावेळेस 30 चांगला फटका ऑन साइडला वाईड लॉंग ऑनला येतोय. तोपर्यंत क्षेत्ररक्षक दिनेश चेंडू खाली गॅदर करत असताना फेक सुरेख एकच धाव तिथे मिळते. खरं तर सेकंड इनिंग मध्ये आम्हाला मजा येते परंतु पहिलं सत्र आमच्या वाट्याला आले. काही 6 समालोचक या व्यासपीठावरती कदाचित 6 जणांचा आवाज तुमच्यापर्यंत येईल यात मात्र शंका नाही. परंतु आम्हाला सेवा करण्याची संधी दिली यावेळेस त्याच्यासाठी आम्ही आभारी आहोत. खोलवट टप्पाचा बॉल. पुन्हा एकदा मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव फलकावरती आहे कारण पहिल्या सत्रामध्ये गौरव बरेचसे काही शब्द असतात ते आम्हाला बोलता येत नाही. परंतु द्वितीय सत्रामध्ये केरॉन पॉलार्ड नक्कीच त्याचं देखील आगमन झालंय. केपी कुलदीप विश्वकर्मा एक जबरदस्त गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू. दोस्ती प्रीमियर लीग मांजरली मध्ये आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. मॅन ऑफ द सिरीजचा तो मानकरी होता. परंतु अनेक चढ उतार त्यांनी देखील पाहिले. गौरव आपण पाहिली तर गत वर्षी सांगीम प्रीमियर लीग मध्ये हाच गोलंदाज अतिशय महागडा ठरला होता ओव्ही 11 बदलापूर संघासाठी. परंतु यावेळेस देखील सांगीम प्रीमियर लीग तुम्हाला मोठ्या उत्साहाने गोव्यामध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 आणि 3 षटकांचा खेळ इथे संपत असताना धावसंख्या फलकामध्ये 19. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि या षटकामध्ये अद्यापर्यंत 19 धावा आपण पाहिली तर सरासरी ते मेंटेन केली नाही. सुरुवातीला असं वाटलं तर 12च्या सरासरीने जर धावसंख्या केली तर 60चा पल्ला गाठू शकतो हा संघ. परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली दिनेशने. तिथे मात्र पूर्णपणे ब्रेक लावला गेला. आणि या षटकामध्ये विश्वनाथचं विशेष कौतुक करावं तितकं कमी कारण त्या षटकामध्ये फक्त 3 धावा. 6.33च्या सरासरीने ही धावसंख्या आता पाहायला मिळते. धावसंख्येचा ग्राफ तुम्ही पाहिला तर अगदी कमी धावसंख्या. फलंदाजी करत असताना कारण राजेश फुटाणे सारखा देखील एक जबरदस्त अनुभवी खेळाडू गोलंदाजी करत असताना त्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. भरपूर वर्षाचा अनुभव आहे क्रिकेट कारकिर्दीमध्ये आणि अनुभवाची शिदोरी जर तुमच्या पाठीशी असेल तर यंगस्टर खेळाडूला तुम्ही नक्कीच प्रोत्साहित करू शकता आणि ते करत असताना राजेश फुटाणे. गोलंदाज तयार आहे. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा दिनेशला माहिती आपण ज्या एंडने गोलंदाजी केली दीपाली ग्रुप एंड कडनं त्याच एंड कडनं गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा दिनेश. कारण उषा किरण रेसिडेन्सी एंड कडून जे 2 षटक आपण पाहिले त्यामध्ये धावा पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. परंतु गोलंदाज विश्वनाथचं कौतुक केलं त्याने 3 धावा खर्च केल्या. यावेळेस फटका दर्जेदार आहे. चेंडू सरळ चालला लॉंग ऑफला बीट करून फलंदाजाच्या बॅट मधून निघतायत अग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडतोय तो तोफेचा गोला. यूज इट षटकार. थँक्यू. उशिराने आलेला फटका आपण पाहतो. धावसंख्येला आता मात्र गती मिळते. अगदी जी धावसंख्या फर्स्ट आणि सेकंड गिअर मध्ये होती ती आता टॉप गिअर मध्ये पाहायला मिळते. नक्कीच केपी देखील आनंद घेत आहे स्पर्धेचा.
आणि भरपूर मान्यवर देखील आपण पाहतोय. त्याच दरम्यान महेशजी पुटाणे यांना विनंती करून आपण यायचं आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. एकच सांगेन, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा, आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि आज या गावात फक्त खरवयवाल्यांची जावा. हे KPL पर्व दुसरं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज दिनेश तयार. 25 धावा, 25, लॉस ऑफ 1 विकेट. यावेळेस स्कोअर कट करण्याचा प्रयत्न होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवरचा वापर नाही, पद लालित्य नाही, हा देखील चेंडू डॉट. दिनेशला माहिती आहे जर धावत संख्या आली तर धावत संख्येवरती ब्रेक लावण्याचं काम त्याच्याकडे होतं. व्हेरिएशन चांगल्या, स्विंग अँड मिस, अतिशय चांगलं परिवर्तन करत असताना गोलंदाज दिनेश. आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने, चेंडू अलॉंग द कार्पेट डीपला चाललाय. क्षेत्ररक्षक तिथे थोडीशी फंबल होत आहेत. एक धाव तिथे कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट आणि तिसरा धावेचा प्रयत्न असताना यावेळेस आपण पाहतो या दुहेरी धावेने संघाचा धाव फलक पुढे सरकताय. स्कोर मोज ऑन 27, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात आपण पाहतोय. मागच्याच आठवड्यामध्ये या क्रीडांगणावरती तब्बल 2 लाख रुपयाची स्पर्धा संपन्न झाली आणि त्याच्या पाठोपाठ या क्रीडांगणावरती अतिशय चांगल्या स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या काळात देखील तुमच्या भेटीला येतील. कारण सोहळा आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. बदलापूर नगरीमध्ये आपण पाहिलं तर भरपूर साऱ्या स्पर्धा कव्हर करत असताना आपण पाहतोय आणि त्यातीलच एक नामवंत स्पर्धा म्हटली तर खरवई प्रीमियर लीग KPL पर्व दुसरा. यावेळेस लाईन चांगली आहे, पंचांकडे स्ट्रॉंग अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी आणि यावेळेस हा देखील चेंडू डॉट. किशोर कालेकर खरवई प्रीमियर लीग म्हटलं तर बरेचसे काही खेळाडू देखील स्थलांतरित झालेत, परंतु हे प्रेम आहे आणि परदेशातून ऐकवान खेळाडू देखील काही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. किशोर कालेकर असतील, मग बाळू कालेकरला मागच्या मॅच मध्ये आम्ही पाहिला. त्यानंतर कुलदीपला तुम्ही पाहू शकाल. कुलदीप कुठल्याही संघामध्ये चालू शकतो असा KP तुम्हाला नक्कीच इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. असे काही खेळाडू आमच्या नजरेमध्ये आले या लीगच्या माध्यमातून. गोलंदाज आपण पाहतोय दिनेशचं कौतुक करावं तितकं कमी. पहिल्या बॉल वरती आला षटकार आणि या षटकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूंचा खेळ तुम्ही पाहिला तर त्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केला. एकंदरीत 9 धावा, धावत संख्या धाव फलकावरती टीमची टोटल गौरव मात्रे आम्हाला सांगत असताना 28 धावा, 28, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 4 ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि अंतिम षटक कोणाच्या खांद्यावरती असेल हे पाहायचे. गोलंदाजी करत असताना संघ आपण पाहतोय नीलसागर 11 या संघाकडून. करत असताना तुषार 11 संघाची आपण पाहतोय. ओमकार शेंडे येतात, अर्थातच पेशाने डॉक्टर आहेत, परंतु आज गोलंदाजीमध्ये करामत पाहायला मिळेल. अंकुर सिंग यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. जबरदस्त गोलंदाजी आहे. गोलंदाजांवरती पारितोषिक नाही लावलं तर बरं होईल. कारण का याचं कारण आहे, पहिल्या षटकामध्ये गौरव मात्रे आपण पाहिलं तर जी गोलंदाजी केली तेजूने, ज्याने 12 धावा खर्च केल्या, परंतु 4 गोलंदाजांचा विचार केला तर अफलातून स्पेल होता. आणि यामध्ये ओमकार शेंडे अंतिम षटकामध्ये गोलंदाज तयार. यावेळेस अतिशय चांगली लाईन आपण पाहतो, परफेक्ट डिलिव्हरी आणि यावेळेस घडलं काय करतायत मैदानाच्या आतमध्ये किशोर कालेकर आणि यावेळेस ऍसिड इज आउट. पंच यावेळेस धावबाज नक्कीच आपण पाहतो निरसन करत असताना अगदी क्लोज डिसिजन आणि परंतु शेवटच्या मुवमेंटला फलंदाजाने इथे नांगी टेकली आणि धावबाजच्या रूपाने बाद होत असताना सांघिक यश. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली आहे. मी तर म्हणेन
कौतुक करेन तुषार 11 संघाचा मनगटामध्ये स्वतःला जिद्द करण्याची ताकद असेल तर नक्कीच ते स्वप्न तुमचं पूर्ण होऊ शकते या स्पर्धेमध्ये आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी या मैदानावरती तुम्ही जिद्दीने काम करा. म्हटलं जातं ना, तुम्ही जर जिद्द दाखवाल तर तुम्हाला लोक आपोआप प्रसिद्ध करतील. सगळ्या गोष्टी तुम्हाला गुगल प्ले स्टोर मधून मिळतील. जिद्द, चिकाटी, मेहनत ही तुमच्या अंगी असावी लागते आणि त्या दाखवून देत असणार आहे गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा अप्रतिम फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव तिथे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फेकी सुरेख, परंतु यावेळेस 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय यावेळेस 30 धावा. 3-0. सुरुवातीला आपण पाहिले मागची मॅच देखील लो स्कोरिंग होती, परंतु शेवटच्या क्षणाला आपण पाहिलं तर कारण या मॅच मध्ये लीग मध्ये असं असतं की कदाचित एखादा खेळाडू अतिशय चमकदार कामगिरी करतोय, परंतु उर्वरित 10 खेळाडूंना घेऊन मैदानावरती फक्त उतरायचं असेल, जे आज सकाळी गौरव म्हात्रेने केलं. तब्बल 78 धावांची इनिंग गौरवच्या मधून आली, परंतु 10 धावांचं योगदान इतर खेळाडूंकडून मिळालं. म्हणजे जर आपण पाहिलं एखादा खेळाडू असो लीग मध्ये, तो मात्र लीडिंग करत असो आणि पूर्णपणे 10 खेळाडूंना या मॅचचा आणि या स्पर्धेचा आनंद घ्यायचा असो. गोलंदाज तयार यावेळेस ओमकार शेंडे आणि एक चांगला कॉन्टेस्ट तुम्ही पाहताय. गोलंदाजी करत असताना इरफान पठाण आणि स्ट्राईक एंडला युसुफ पठाण. निखिल शेंडे आणि ओमकार शेंडे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार यावेळेस ओमकार, निखिल साठी ओव्हर द विकेट. फुल टॉल बॉल. अगदी जणू काय मी तर म्हणेन भाव होता म्हणून की कदाचित हा लॉलीपॉप बॉल होता, परंतु त्याचा फायदा घेता आला नाही निखिलला. काय घडलंय मैदानावरती एकाच एंडला या बदलापूर स्टेशनला आपण पाहतोय 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती आणि अपघात होणार. अपघात झालाय तो म्हणजे संभाजी शिंदेचा. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन.
मध्ये येतील फेअर डिलिव्हरी नोन असेल. अंतिम षटक आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय धावत संख्या फलकावरती गौरव म्हात्रे मला सांगत असताना एक धाव जरूर जोडली जाईल. 32 धावा 32. संघर्षाच्या काळामध्ये तग धरून उभं राहावं लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये धावत संख्या खूप कमी पाहायला मिळते. गोलंदाज तयार. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक येतात चेंडूखाली स्वतः गोलंदाज ओमकार शेंडे कॉटन बोल्ड. फलंदाज होईल बाद. वन मोर विकेट. शेवटचा आणि अंतिम काही चेंडू शिल्लक असेल या षटकातील आपण पाहतोय स्ट्राईक एंडला निखिल शेंडे. या दरम्यान सन्माननीय लक्ष्मणजी जमदरे साहेब यांना विनंती करतो आपण यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आखूट टप्प्याचा बॉल यावेळेस बॅट चेंडूचा संपर्क नाहीये. फुटवरचा वापर नव्हता निखिलकडे आणि यावेळेस ओमकार शेंडेने अप्रतिम षटक हाताळलं. फक्त आणि फक्त केवळ 3 धावा त्याने खर्च केल्या. ज्या पद्धतीने विश्वनाथने गोलंदाजी केली 3 धावांचं षटक हाताळलं त्याच पद्धतीने गोलंदाजी केली ती ओमकार शेंडेने. जबरदस्त स्पेल त्याचा राहिला. षटक क्रमांक 5 आणि हे पहिलं सत्र इथे कंप्लीट झालंय आणि पहिल्या सत्राचा खेळ संपत असताना 32 धावा धावफलकावरती येणारे 30 बॉल आणि 33 धावांची गरज असेल मॅच मध्ये जिंकण्यासाठी. ती म्हणजे द्वितीय सत्रामध्ये तुषार 11 या संघासाठी. टॉस साठी आम्ही आमंत्रित करतोय शिवजीत 11 आणि प्रियांशी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही रिक्वेस्ट करतो आपण यायचे टॉस साठी. शिवजीत 11 वर्सेस प्रियांशी 11. शिवजीत आणि प्रियांशी 11 म्हटलं तर पहिली मॅच त्यांची असेल. संघ मालक असतील चेतनजी भगत. चेतन भगत यांना विनंती असेल आपण देखील यावं. आपलं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व मान्यवरांचं खरवे गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यानंतर युवा कार्यकर्ते या सर्वांना विनंती आहे आपण येऊन या व्यासपीठावरती विराजमान व्हायचं. दोन्ही संघाला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे आणि येणारे 30 बॉल 33 धावांची गरज आहे. द्वितीय सत्र कसं असेल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक राहुलजी चव्हाण. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही एक इनिंग साठी काय आम्ही इथे समालोचन केलं. तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आले मनापासून हार्दिक स्वागत आपलं. आणि गावदेवी क्रीडा मंडळाच्या माध्यमातून देखील तुमचा खूप खूप आभार. खास करून ग्रामस्थ मंडळ खरवे यांच्या माध्यमातून तुमचा आभार कारण तुम्ही इथून मात्र या स्पर्धेसाठी सेवा केली. एक इनिंग साठी तुम्ही कॉमेंट्री केली. तुमचं देखील मनापासून हार्दिक आभार.
चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जायचं. 32 धावा बनवल्या गेल्या आणि 33 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता नीलसागर टीमने आणि माफ करा तुषार 11 टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला होता आणि क्षेत्रशंकराचा निर्णय स्वीकारला होता. आमंत्रित केलं होतं फलंदाजीसाठी नीलसागर टीमला आणि इथून 32 धावा बनवल्या गेल्या आणि 33 धावांचं इथून मात्र माफक लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दिनेश आणि त्याच्या साथीने आपण पाहू शकता तृषांत. तर सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. तृषांत आणि दिनेश अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. स्टार्किंग एंडवरती खेळ करण्यासाठी फलंदाज तृषांत, नॉन स्टार्किंग एंडवरती दिनेश आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहू शकता बादल. दुपारच्या सत्रामध्ये पुरुष सर्व क्रिकेट रसिकांचा मनापासून हार्दिक आभार. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. गेम ऑन, लेट्स प्ले. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल ऑन साइडला तुम्हाला उडवलाय. शॉट बॅक स्कोर लागला. चेंडू मात्र फील्ड होता दरम्यान धाव मिळाली सिंगल. एका धावेच्या मध्ये तीन टीमची टोटल आपण पाहू शकता. पुढे जात असताना एकदा स्कोर कार्ड वरती जोडली जाते. स्कोरच्या भूमिकेत गौरव म्हात्रे खरवई एक्सप्रेस म्हणून त्याला संबोधलं जातं. नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये 50 देखील कंप्लीट केली आणि 2 मॅच मधून 1 मॅच ते जिंकलेत आणि इथून विचार केला तर आता मात्र गुणलेखीची भूमिका इथून मात्र अदा करत असताना यावेळेस स्टार्किंग एंडवरती फलंदाज आपण पाहू शकतो दिनेशला. त्याच्याकडे क्षमता लेफ्टी राईटी दोन्ही हाताने खेळण्याची. तो आता मात्र ऑन स्ट्राइक गोलंदाज बादल. ओव्हर द विकेट डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता. चेंडू इथून विचार केला तर शॉट थर्डमॅनला जातो आणि पुन्हा एकदा एक चिकी सिंगल मध्ये कंप्लीट होत असताना 2 धावा स्कोर कार्ड मध्ये जोडल्या जातील. 2 चेंडूवरती 2 धावा एकवटल्या गेल्या. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. बादलला यावेळेस पाचारण केलं गेलं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज होईल. पुन्हा एकदा समोर फलंदाज तृषांत. खूप चांगला स्ट्रोक पार मध्ये सरळ रेषेमध्ये फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. 3 धावा स्कोर कार्ड मध्ये नोंदवल्या गेल्या. षटकातील 3 चेंडूचा खेळ देखील संपन्न झाला. पुन्हा एकदा स्ट्राइक जोडली झाली एका धाब्याच्या मदतीनं. ते म्हणजे दिनेश कडे सूरज म्हात्रे यांचा देखील शुभ आगमन झालाय. सर मनपूर्वक स्वागत. खूप चांगलं एस्टिमेशन त्यांनी दाखल होतं सकाळच्या सत्रामध्ये. दरम्यान अजून एक चेंडू इथून मात्र डॉट जाईल आणि इथून विचार केला तर चौथ्या चेंडूवरती इथून मात्र गोलंदाज बादल यावेळेस हवी होत असताना 3 धावा स्कोर कार्ड वरती पॉवर प्लेचा षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतोय. बादलचा 3 धावा स्कोर कार्ड वरती यावेळी देखील डिफेन्सिव्ह पवित्र घेतला होता आणि तू मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. संधीचा सोना मैदानाच्या आतमध्ये झाला नाही. एकदम पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये झाली आहे कंप्लीट आणि डीप मध्ये इथून मात्र चेंडू फील्ड करते त्यावर तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होईल का आणि 3 धावा इथून मात्र बरदा वेगाने कंप्लीट केल्या गेल्या. जिथे मात्र एकही धाव नव्हती तिथे मात्र बादलने या 3 धावा खर्च केल्या आणि अंपायर सिग्नल 1 शॉट. 2च धावा असतील. इथून विचार केला तर 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल संपवतील फलकावरती 5 धावा. नक्कीच इथून विचार केला तर एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा खर्च केल्या गेल्या. 33 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून विचार केला तर 5 धावा स्कोर कार्डमध्ये नोंदवल्या गेल्या. स्पीड अप करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट हा बॉल देखील बेखित करण्याचा प्रयत्न झाला होता. पंचाकडे लाऊड अपील केली गेली आणि पंचात देखील अपील मात्र उचलून धरली आहे. LBW लेग बिफोर विकेट इथून मात्र शिकार होत असताना आपण पाहू शकता तृषांतला. नक्की इथून थोडेसे नाराज असतील. जड पावलाने मैदानाच्या बाहेर परतत असताना लागणारा पहिला धक्का 5 या आकड्यावरती फलंदाज बाद.
रिपोर्टिंग करा, नाणेफेकीचा कबूल केला जाईल. तुम्हाला आम्ही वारंवार इथून विनंती करतोय. शिवजित 11 अभिजित आणि त्यानंतर प्रियांशी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या, अन्यथा तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची देखील नोंद घ्यायची. चेतनजी भगत साहेब आपण या व्यासपीठावरती स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आणि आपल्या संघनायकाला देखील लगेच पाठवा. आणि आमच्या व्यासपीठावरती पुंडलिकजी गडगे साहेब हे देखील उपस्थित आहेत. नक्कीच आज त्यांचा बर्थडे आहे. वाढदिवसाच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा साहेब. आपल्याला वाढदिवसानिमित्त तुमचा इथून मात्र हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाणेफेकीच्या गोलसाठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन शिवजित 11 आणि प्रियांशी 11. यावेळेस ऑन साइडला ड्राइव्ह केला, मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू इथून मात्र डीप मध्ये जातोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. पुंडलिकजी गडगे साहेब यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल देखील केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन शिवजित 11 आणि प्रियांशी 11 दोन्ही टीमचे कॅप्टन इथे मात्र हजर झाले. एका बाजूला तुषार असतील, नंतर त्याच्या अगेन्स्ट शैबाज शेख असे 2 कॅप्टन. गोलंदाज दरम्यान सज्ज बैल ऑन साइडला मोठा फटका खेळले. इथून मात्र डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. और द विकेट खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेला. फिल्डरची मात्र चेंडूच्या मागे पाठ मोरातून काही शर्यत लागली होती चेंडू आणि फिल्डर मध्ये. अखेर बॉलने गाठली सीमारेषा. पंचाचा इशारा. 4 धावा चौकार. स्वतः संघनायक विलास वाघे यावेळेस चांगली फलंदाजी करत असताना 4 धावा आल्या. 4 धावांच्या साथीने टीमची टोटल फलकावरती 12 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक आपल्याला दुसरा पाहायला मिळतोय. निखिल आहेत गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाज बादलने 5 धावा खर्च केल्या होत्या. यावेळेस देखील फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. स्किलिंग शॉट टेकिंग गॅप डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. शॉट दरम्यानच्या दिशेला चेंडू मात्र फील्ड होईल दरम्यान धावा मिळतील त्या 2. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना स्वतः संघ नायक आहे विलास वाघेला आपण पाहू शकता. त्यांच्या माध्यमातून इथून विचार केला तर पुन्हा एकदा या 2 धावा जोडल्या गेल्या आणि 2 धावेच्या साथीने टीमची टोटल जाऊन पोहोचली 14 धावा स्कोर कार्ड वरती. खूप चांगली फलंदाजी फटकेबाजी इथून मात्र पाहायला मिळते विराजच्या माध्यमातून. यावेळेस देखील लिंबेटच्या वरून तर उडवलाय. डीप मध्ये चेंडू जातोय. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहे. एकाच टप्प्यावरती गॅदर करतील. पुन्हा एकदा 2 धावा. सिंगल डबल इथून मात्र प्राधान्य दिले जात आहे. कारण क्रिकेटची लाईफलाईन म्हटली तर सिंगल डबल आहे आणि त्याच लाईफलाईनचा इथून वापर केला जातो. फलंदाज विलासच्या माध्यमातून या 2 धावा एकवटल्या गेल्या आणि 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल पुढे जात असताना 16 धावा. यावेळेस देखील इनफिल्ड वरून उडवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथून धक्का क्रमांक पहिला लागेल. दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बाद. ताकीद द्या तुम्ही. 5 षटकाची मॅच आणि 25 मिनिटांचा अवधी असेल याची देखील तुम्ही नोंद घ्या. न्यू बॅट्समन मध्ये ज्यामध्ये दाखल होतोय किशोर कालेकर. यावेळेस मैदानात जात असताना सन्माननीय चेतनजी भगत साहेब यांचं देखील शुभागमन झालंय संध्याकाळच्या सत्रामध्ये. सहर्ष मनपूर्वक स्वागत साहेब आपलं. नक्कीच त्यांची टीम पुढच्या मॅच मध्ये इनेक्शन मध्ये दिसेल प्रियांशी 11 आणि त्या टीमला इथून सपोर्ट करण्यासाठी ते देखील आपला मोलाचा बेल देऊन आमच्या स्पर्धेला
त्यांनी हजेरी लावली आहे, त्यांच्या देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा बादलला यावेळेस पाचारण केलाय संघनायकाने. कारण इथून विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा यावेळेस पाचारण केले बादलला. निखिलचा विचार केला तर इथून थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. 11 धावा निखिलने खर्च केल्या. 33 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याच पाठलाग करण्यासाठी दिनेशला आपण पाहू शकतो पुन्हा स्ट्राइक. यावेळेस अनोख्या स्टाईलने बॉलला सरळ पाठवून दिला. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर होते परंतु फक्त बनरातील दर्शक परफेक्ट मिळत बॅट. जसा बॉल बॅटच्या राडर मध्ये आला तसा फेकून दिला लॉंग लेग सीमेवर बार षटकार. आला आणि इथून स्वागत केलंय मी म्हणेन गणेश जमदारे साहेबांचं, जे शिवजीत 11च्या शिवशक्ती 11चे पॅकर्स आहेत. गणेश जमदारे साहेब त्याचा देखील शुभ आगमन झालंय. सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच मी म्हटलं होतं संघनायक तुषारला की आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याची क्षमता या फलंदाजाकडे आणि तसा स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. 6 धावा आल्या. 6 धावाच्या साथीने टीमची टोटल उंच भरारी घेत असताना 22 धावा स्कोर कार्ड वरती गुरुदास बादल पुन्हा एकदा सज्ज होता. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्कोरच्या दिशेला बॉल थांबणार नाहीये. बॉल अखेर काढतोय सीमारेषा. चौकार. टीमची टोटल फलकावरती 28 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्या. चौकार आला. ओके 4 धावेच्या साथीने टीमची टोटलला पुढे जात असताना अद्याप 7 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज बादलवरती यापुढे आक्रमण केलं जातं. यावेळेस देखील फुलटो चेंडू होता. ऑनड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर होते परंतु त्यांना चकमा देऊन बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेस गोलंदाज बादलवरती चढवला हल्ला आणि बोलतोय दिनेशचा बल्ला बॉल सीमा बार चौकार. आवश्यकता असेल. नक्कीच आयोजकांचा वेळ वाचवण्याचं काम केलं गेलं दिनेशच्या माध्यमातून. खूप चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली दिनेशच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने हा बॉल इथून विचार करता खूप चांगली लाईन होती. वेगावरती स्वार असलेला गोलंदाज बादल परंतु दिशा आपल्याला पाहायला मिळते थोडीशी खराब आणि अंपायर सिग्नल वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात एकदा जोडली जाईल स्कोर कार्ड वरती आणि आता मात्र 2 धावांची फक्त आवश्यकता असेल. बादल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग तयार होत असताना राईट अप ओव्हर द विकेट ना यावेळेस देखील विकेट करायचा प्रयत्न झाला होता आणि लाऊड अपील पंचाकडे गेली परंतु पंचांचा इशारा येण्याच्या आधी जिथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवत असताना बादल स्वतः बंदराच्या बाहेर येत असताना दिनेशला आपण पाहू शकता आणि इथून मात्र खेळाडू वृत्ती दाखवत असताना एकदा जोरदार झाला होता त्या दिनेशसाठी. पंचांचा इशारा देखील आला नव्हता आणि त्याच्या आधीच त्यांनी मात्र इथून खेळपट्टी सोडली. खेळाडू वृत्ती मध्ये दाखवत असताना जे कोणी खेळाडू असतील आपण तिथून उठायचं लगेच कारण खेळाडूंना जाण्याचा तो मुख्य रस्ता आहे मित्रांनो. लाख मोठीची स्पर्धा अतिशय बहुचर्चित असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऐकावदेवी क्रीडा मंडळाला खरबई आयोजित खरबई प्रीमियर लीग केपीएल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पर्व दुसरे परंतु आयोजन खूप दमदार आहे मित्रांनो. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्रिकेटचा क्लास दाखवत असताना बॉल मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. चेंडूला उत्तम फेक करतील दरम्यान या 2 धावा इथून मात्र बर्धा वेगाने कंप्लीट केल्या जातात. या षटकाचा विचार केला तर
12 चेंडू इथून मात्र राखून 13 बॉल राखून इथून मात्र सामना विजयी ठरले. 13 बॉल राखून संघ विजयी ठरला तो म्हणजे तुषार 11 संघ इथून मात्र विजयी ठरला 13 बॉल राखून. सारखा तुम्ही दिला